या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या असे निदर्शनात आणीत आहे की विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्व व जबाबदारी आहे। सदस्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर वर्तनाची उच्च मानके पाळणे अपेक्षित आहे। सदस्यांचे वर्तन विधिमंडळाची प्रतिष्ठा वाढवणारे असावे। सभागृहाच्या उच्च प्रथा परंपरा व गरिमा बाधित होईल असे वर्तन सदस्यांनी करू नये। विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर म्हणून संबोधितले जाते। अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच विशिष्ट संकेतांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे। लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ राहावा असे विधिमंडळ सदस्यांचे वर्तन अपेक्षित आहे। या संदर्भात आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीतिमूल्य समिती गठीत एथिक्स कमिटी गठीत करण्याचे विचाराधीन आहे। लवकरच मान्य सभापती महोदयांची विचार विनिमय करून व गटनेत्यांची संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या 1 आठवड्यात घेण्यात येईल। आपल्या सर्वांनाच माहित आहे पार्लिमेंटमध्ये जी एथिक्स कमिटी आहे त्या एथिक्स कमिटीकडे वाईड रेंज ऑफ पॉवर्स आहेत। त्यांनी यापूर्वी खासदारांचं केवळ निलंबन नाही तर सदस्यत्व पण रद्द करण्यासंदर्भातली भूमिका पार्लिमेंटमध्ये घेतलेली आहे। त्यामुळे ही एथिक्स कमिटी फॉर्म झाल्यानंतर सदस्यांनी याच्या गांभीर्याची नोंद निश्चितपणे घ्यावी। गेल्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांबाबत ज्या घटना घडल्या त्यामुळे विधानमंडळ सदस्यांप्रती लोकांच्या मनात अनादर निर्माण होईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत आहे। विधानमंडळाच्या उच्च प्रथा परंपरा यांचे पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे। कारण शेवटी आपले उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे। विधानमंडळासह सर्व संस्था संविधानामधून निर्माण झालेल्या आहेत। विधानमंडळाच्या सदस्य म्हणून शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा निष्ठा बाळगण्याची व आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आपण शपथ घेतली आहे। त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल।